सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीसाठी सांगली जिल्ह्यात 5 तर सातारा जिल्ह्यातील 7 मतदान केंद्रावर होणार मतदान. भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेतील स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली आहे. त्यानुसार सांगलीसह सातारा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक 2026साठी गुरुवार दिनांक 18 जून 2026 रोजी सांगली जिल्ह्यातील 5 व सातारा जिल्ह्यातील 7 अशा एकूण 12 मतदार केंद्रावर मतदान होणार आहे. मतदान केंद्राचे ठिकाण ज्या इमारतीत मतदान केंद्र असेल ती इमारत आणि ज्या स्थानिक प्राधिकारीचे मतदान करण्यास पात्र आहेत त्या प्राधिकारीचे नाव यांची अनुक्रमे यादी पुढीलप्रमाणे. सांगली जिल्ह्यातील मतदान केंद्रे: कडेगाव तहसील कार्यालय कडेगाव, पात्र मतदार कडेगाव नगरपंचायत कडेगाव व पलूस नगरपरिषद पलूस. विटा उपविभागीय अधिकारी खानापूर भाग विटा यांचे कार्यालय. पात्र मतदार विटा नगरपरिषद विटा, खानापूर नगरपंचायत खानापूर, आटपाडी नगरपंचायत आटपाडी, तासगाव नगरपरिषद तासगाव. ईश्वरपूर तहसील कार्यालय वाळवा ईश्वरपूर. पात्र मतदार वरुण ईश्वरपूर नगरपरिषद वरुण ईश्वरपूर, आष्टा नगरपरिषद आष्टा, शिराळा नगरपंचायत शिराळा. सांगली अप्पर तहसील कार्यालय सांगली जुना पुरवठा विभाग. पात्र मतदार जिल्हा परिषद सांगली सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका. जत तहसील कार्यालय जत. पात्र मतदार जत नगरपरिषद जत कवठेमंकाळ नगरपंचायत कवठेमंकाळ. सातारा जिल्ह्यातील मतदान केंद्रे: वाई तहसील कार्यालय वाई. पात्र मतदार नगरपरिषद वाई गिरिस्थान नगरपरिषद महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषद पाचगणी नगरपंचायत खंडाळा नगरपंचायत लोणंद. फलटण तहसील कार्यालय फलटण. पात्र मतदार नगरपरिषद फलटण. दहिवडी तहसील कार्यालय मान. पात्र मतदार नगरपंचायत दहिवडी नगरपंचायत वडोज नगरपरिषद बसवड. कोरेगाव नगर तहसील कार्यालय कोरेगाव. पात्र मतदार नगरपंचायत कोरेगाव नगरपरिषद रहमतपूर. सातारा तहसील कार्यालय सातारा. पात्र मतदार जिल्हा परिषद सातारा नगरपरिषद सातारा नगरपंचायत मेढा. पाटण तहसील कार्यालय पाटण. पात्र मतदार नगरपंचायत पाटण. कराड तहसील कार्यालय कराड. पात्र मतदार नगरपरिषद कराड नगरपंचायत मलकापूर. या ठिकाणी मतदार होणार आहे. त्यामुळे संपूर्ण निवडणुकीची यंत्रणा आता सज्ज झालेली आहे. Press the bell icon on the YouTube app and never miss another update.